नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आम्ही पण मजेत आहोत. तर आम्ही निघालो शेताकडे आणि शेतात कशासाठी चाललो ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला. तर मंडळी, तुमच्याही शेतातली कामं चालू असतील आणि आमचेही चालू आहेत. आता ही ज्वारी दिसत असेल तुम्हाला, तर कणसं काढून घेतले हुब्यावरच आणि मळणीसुद्धा करून घेतली आणि चारा आहे तो नंतर काढणेला होईल आणि एक कणीस राहिलेला आहे, तुम्हाला दाखवते. ते खूप उंचावर आहे म्हणून ठेवलं होतं ते. तर आता इकडे आम्ही मटकी काढणीसाठी आलो आहोत. तर मटकी दाखवते. बघा, सुकल्या शेंगा पूर्ण वाळून गेल्या आणि यावर्षी मटकी खूप चांगली झाली. पाऊस दिवाळीपर्यंत होता म्हणून मटकी पूर्ण भरून गेली आणि शेंगा पण खूप जास्त आलेल्या आहेत. लांबून शेंगा अजिबात दिसत नाही. तुम्हाला दाखवते, मोबाईल जवळ करते तेव्हाच दिसतात. तर वेल असतं, असं वेलून जातं आणि जमिनीला पूर्ण पसरतं ते. आता तुम्हाला दाखवते, ही एक हिरवी शेंग सापडली मला. तर बघू शकता तुम्ही, अशी असते शेंग आणि जर वेळ केला तर शेंगा फुटून जातात, म्हणून वेळेवरच मटकी काढावी लागते. आणि तुमच्याकडे कुठलं पीक घेतलं जातं किंवा तुम्ही कुठून व्हिडिओ बघता ते मला नक्की सांगा. आणि आमच्याकडे मटकीही घेतली जाते, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, परत ऊस, कांदा, हे असे पिकं घेतले जातात. पुढे पुढे मी तुम्हाला दाखवेलच आमच्याकडे कुठले कुठले पिकं घेतात. आणि आता आम्ही मटकी काढायला आलो आहे. मटकी एकदम सावकाशपणे काढावी लागते, कारण फोडलं तर ते मटकी असते ते तुटून जातात आणि पूर्ण पसारा होतो त्यांचा. तर व्यवस्थित असं मी काढते. तर एकच थडं असतं त्याला आणि व्यवस्थित गोळा करावं लागतं. फोडलं तर मग सगळे मटकीच्या शेंगा ज्या असतात त्या सगळ्या तुटून जातात, कारण सुकलेल्या शेंगा असतात आधीच. आणि हे ढीग दिसत असेल तुम्हाला, तर हे मटकीचेच ढीग आहे. ते यावर्षी खूप छान मटकी आली. पाऊस दिवाळीपर्यंत होता ना, म्हणून मटकी छान भरलेली आहे. बघा, खूप शेंगा लागलेल्या आहेत त्याला. तर बघा, असं काढावं लागतं त्याला हळूहळू, कारण वेल असतं ते वेल पूर्ण जमिनीला असं पसरत जातं आणि हळूवार काढावं लागतं. होडलं तर शेंगा सगळ्या गळून पडतात म्हणून. तर चला, मटकी काढून घेतो आणि मग परत सुकवावे लागतील. 10-12 दिवस तरी सुकायला लागतील, कारण आताच काढणीला येणार नाही. बाकीच्या हिरव्या शेंगा आहेत, बाकीच्या पूर्ण सुकल्यात. तर 10-12 दिवस लागेल आणि मग नंतर काढणीला येईल मटकी.
त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तर इथे ट्रॅफिक होती. त्याचं कारण म्हणजे हे ट्रक साईड पट्टीला 2 चाकं गेलेले होते बाजूचे. तर त्याच्यामुळे हे मध्येच अडकलेलं होतं. टर्न बसलं नाही म्हणून. आणि वजन पण याचं खूप असतं. किती मोठं आहे तुम्ही बघू शकता. तर मी थोडंसं शूट घेतलं त्याचं. 2 होते. हा एक साईडला गेलेला होता आणि हा एक दुसरा. तर असा झाला प्रवास आमचा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.